नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आज आपण अतिशय छान अशी गुलकंद आईस्क्रीम बघणार आहोत। अगदी घरच्या घरी बाजारामध्ये जे पॅकेट मिळतं अगदी 60 रुपयांच्या पॅकेटपासून आपण 1 लिटर दुधाची आईस्क्रीम बनवू शकतो। चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघू शकता तुम्ही टेक्स्चर अतिशय छान आलेलं आहे। अतिशय मस्त अशी आपली आईस्क्रीम बनवून तयार झाली आहे। कमाल अशी आईस्क्रीम बनलेली आहे। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। अतिशय सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट अशी आईस्क्रीम बनवून तयार होते। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण इथे गुलकंद फ्लेवरची आईस्क्रीम बनवणार आहोत। तर त्यासाठी अतिशय सोपी ही रेसिपी आहे। यासाठी बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये आपल्याला ह्या अशा प्रकारचा आईस्क्रीम पावडर मिळतं। यामध्ये आईस्क्रीमसाठी लागणाऱ्या सर्व पावडर ज्या आहेत त्या मिक्स केलेल्या असतात। तर हे 60 रुपयाचं एक पॅकेट आहे, ज्यामध्ये आपण 1 किलोपर्यंत आईस्क्रीम आरामात बनवू शकतो। तर हे जे पॅकेट आहे यामध्ये सर्व मिश्रण एकत्र त्यांनी केलेलं आहे। यासाठी फक्त आपल्याला आता एक अर्धा लिटर दूध लागणार आहे। तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर जे दूध आहे ते व्यवस्थित घट्ट करून घेतलं आहे। एक 10 मिनिट व्यवस्थित उकळवून घेतलं आहे। आता ही संपूर्ण पावडर आपल्याला त्या दुधामध्ये ॲड करून घ्यायची आहे। या पॅकेटनुसार आपण जर व्यवस्थित अशा पद्धतीने आईस्क्रीम केलं, आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने आईस्क्रीम केलं तर आईस्क्रीम अतिशय परफेक्ट होतं, अजिबात चुकत नाही, टेस्टही अतिशय छान लागते। तर आता मी दूध जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता हे आपलं अर्धा लिटर जे दूध आहे ते व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आणि यामध्ये आता जी गुलाब पावडर आईस्क्रीमची आहे ती मी यामध्ये ॲड करून घेते। इथे बघा तुम्ही, तर ही 125 ग्रॅम पावडर आहे, ही पूर्ण आपण यासाठी वापरणार आहोत। आणि हे एकदा पुन्हा चमच्याने मिक्स करून घ्यायचं। अजिबात ह्या पावडरच्या गुठळ्या राहायला नको, इतकं आपण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। दुधाला छान अशी घट्ट सायही आलेली आहे। तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं। ही पावडर घातल्यानंतर आपल्याला 10 मिनिट हे जे दूध आहे हे व्यवस्थित घट्ट होईपर्यंत उकळवून घ्यायचं आहे। आता हे अशा प्रकारे पातळ आहे। तर 10 मिनिटानंतर हे छान घट्ट होईल। 10 मिनिट हे बारीक गॅसवर आपण उकळवून घेऊया। तर आता इथे बघा 10 मिनिट झालेले आहे आणि दूध आपलं छान घट्ट असं झालेलं आहे। आता इथे मी गॅस बंद करते। गॅस बंद केल्यानंतर हे रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण डीप फ्रीज करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण रात्रभर हे पातेलं असंच्या असं डीप फ्रीजमध्ये ठेवून घेऊ। तर काल रात्री आपण दुधामध्ये ती पावडर घालून दूध आटवून घेतलं होतं आणि हे आपण डीप फ्रीज करून घेतलं। तर एक 12 तासांसाठी आपण डीप फ्रीज करून घेतल्यानंतर अशा प्रकारे ते घट्ट झालेलं आहे। आता इथे रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं एक 10 मिनिटांसाठी। 10 मिनिट झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर असा घट्टसर याचा गोळा बनून तयार होतो। तर आता हे व्यवस्थित जो याचा गोळा झाला होता तो आपण इथे काढून घेतलेला आहे आणि आता आपण बीटरने हे व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपलं केकचं जे क्रीम असतं ते क्रीम अर्धा चमचा म्हणजे 100 ग्रॅम घातलं तरी देखील चालतं, पण इथे दूध भरपूर घातलेलं आहे त्यामुळे मी ते स्किप केलं आहे। इथे फक्त जे काल रात्री आपण आटवलेलं दूध होतं त्यापासून मी हे बनवते। आता हे व्यवस्थित बीट करून घ्यायचं। फक्त 1-2 मिनिटांसाठी आपण हे बीट करून घेणार आहोत। तर आता हे व्यवस्थित असं बीट करून घेतलेलं आहे। इथे बघा तुम्ही छान असं हे फ्लपी झालंय। खूप जास्तही बीट करायचं नाही, फक्त 2 मिनिटांसाठी आपल्याला बीट करायचं आहे। यामध्ये आता 1 वाटी भरून मी इथे गुलकंद घालून घेते। त्याचबरोबर गुलकंदाचा क्रश घालून घेते थोडासा, अगदी 1 चमचाभर फक्त इथे क्रश घालून घेतलाय आणि हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत। तर आता या पद्धतीने इथे आपण गुलकंद जो होता तो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं आईस्क्रीमसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे। आणि अशा प्रकारे आता एक प्लास्टिकचा बॉक्स घ्यायचा किंवा डबा घ्यायचा ज्याचं झाकण व्यवस्थित असं बसेल, त्यामध्ये आपण हे आईस्क्रीम पूर्ण घालून घ्यायचं आहे। तर आता आईस्क्रीम जे होतं ते या डब्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि शेवटी गुलकंद राहिलेला होता तो संपूर्ण डब्यामध्ये व्यवस्थित पसरला जावा म्हणून एकदा फक्त चमच्याने व्यवस्थित फिरवून घेते अशा पद्धतीने। आणि आता हे आपलं आईस्क्रीम
आपण सेट करायला ठेवूया. तर यावर आता झाकण ठेवूया आणि एक 6 तासांसाठी हे पुन्हा डीप फ्रीज करून घेऊया. 6 तासांनी आपलं छान असं आईस्क्रीम तयार होईल. तर आपण आईस्क्रीम जे होतं ते 12 तासांसाठी डीप फ्रीज करून घेतलं आणि आता इथे तुम्ही बघू शकता आईस्क्रीम आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता हे ओपन करते आणि हे बघा आईस्क्रीम व्यवस्थित आपलं सेट झालेलं आहे. आता आपण ते काढून घेऊ. तर तुमच्याकडे आईस्क्रीम क्यूब असेल तर तुम्ही त्याने काढू शकता, पण नसेल तर अशा प्रकारचा जो भाजीचा चमचा असतो या पद्धतीने तुम्ही काढू शकता. तर अगदी सरळ हे अलगद यामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने काढून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं गुलकंद आईस्क्रीम जे आहे ते बनवून तयार झालं आहे. त्यावर थोडंसं मी रोज क्रश घालून घेते आणि आपलं छान असं आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. किचन स्टोरीजच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका.